निवडणूक कार्यक्रमामध्ये कालचा दिवस हा माघार घेण्याचा होता। इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेण्याच्या अधिकृत उमेदवारांकडून अनेक वेळा प्रेशर देण्यात आलं, त्यांना पर्याय व्यवस्था पुनर्वसनचा शब्द देण्यात आला आणि त्याचमध्ये काल घटना घडली आणि त्या घटना निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 6 इथं घडली होती आणि त्या घटनेचे पडसाद बऱ्यापैकीच लांबपर्यंत गेले आणि त्यानंतर जी घटना ज्या संदर्भात होती तेच आपल्यासोबत आहेत। बाबूराव जमादार, प्रभाग क्रमांक 3 मधून तुम्ही इच्छुक आहात। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक आहे। 3 क मी सर्वात अगोदर म्हणजे तुम्हाला एक विचारतो की तुम्ही अनेक वर्ष भाजपामध्ये काम केलं, तरी देखील पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागितली, पक्षाने उमेदवारी देण्यास म्हणजे त्यांनी दुसराच उमेदवार, त्याच्या मागचं काय कारण असू शकतं? पक्षाने यावेळी मला काय शब्द दिले, यावेळी तुम्ही महिला द्या, पुढच्या वेळी तुमच्या चिरंजीवांना आम्ही तिकीट देऊ असं हे ग्वाही देऊन मला माझ्या सुनाचं तिकीट त्यांनी जाहीर केले आणि फॉर्म भरायला लावले। मग त्याच्यानंतर आम्ही इथं आलो तर बघतो तर आमच्या सुनाचं नाव कट केलं जातंय। मग आम्ही त्यांना विचारपूस केलं हे असं काय झालं, तर आम्हाला हे माहीतच झालं नाही, काही कट केलेलं आहे, आम्हाला काय कसं कळलं नाही। मग त्या गोष्टीला ह्या लोकांनी आपले माननीय आमदार सुभाष बापू देशमुख, माननीय विजयकुमार देशमुख आमदार, हे लोकांनी महाराष्ट्राला आव्हान केले होते, माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांनी जर विरोध उभारलेत आणि कुठलंही चिन्ह घेऊन उभारले त्यांचा जाहीर प्रचार करतो आणि त्यांना निवडून आणतो, नाहीतर आम्ही राजीनामा देतो, हे शब्द त्यांनी वापरले होते। आता आमच्यावर अन्याय किंवा कशा पद्धतीने झालं, तुम्ही जर बी फॉर्म लावला म्हणून सांगितलं आम्हाला, तर अन्याय कोण केलं हे तुम्हाला कळलं, पण तुम्ही आता आमचा प्रचार करणार का राजीनामा देणार हे आम्हाला कळावं। म्हणजे तुम्ही आमदारांच्या आव्हानालाच तुम्ही आव्हान देता की बाबा आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता, माझ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी उभारणार, म्हणजे म्हणून हा आमदार साहेबांना ज्यावेळी कारभार न देत होते त्यावेळेला दोन्ही आमदारांनी आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी त्यांनी शब्द असे दिले होते वरिष्ठांना, सीएम साहेबांना वगैरे वरिष्ठांना त्यांनी म्हणले होते, जर आमच्या जर निष्ठावंत कार्यकर्त्यांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ आणि भाजप पक्षाचा सुद्धा राजीनामा देऊ, हे शब्द वापरल्यानंतर आणि वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांना पुन्हा कारभार करण्यासाठी आणि तिकीट वाटप करण्यासाठी त्यांना जबाबदारी दिली, अधिकार दिली। पण मी आता तुम्ही इतकं मोठा विधान करताय तर मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो, किती वर्ष झालं तुम्ही भाजपामध्ये कार्यरत? मी बघा 85 पासून करतो, त्यावेळी फुलोद आघाडी म्हणून प्रक्रियामध्ये होतो, म्हणजे पहिला जो प्रयोग झाला त्यावेळेस तुम्ही होतो? हो, मी होतो आणि त्यावेळी लिंगराजी वल्लाल वार्डात उभारले होते नगर चौक म्हणून, माझ्या वार्डामध्ये माननीय बाळासाहेब घोंगडे थांबले होते आणि ते सुद्धा जागेचे मालक असताना मी गपूर दारवाले म्हणून कॅन्डिडेट उभा करून मी त्यांचा प्रचार करून आणि परत पुढे आमच्या ज्या पिरियडला किशोरजी देशपांडे महापौर झाले 85च्या काळामध्ये, तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टी म्हणून काम सुरुवात झाली, परत भारतीय जनता पार्टीपासून आज तक मी काम करतो आणि गेल्या 2 टर्म मला ह्याच पद्धतीने फसवेगिरी करत असतात। मग त्यावेळी सुद्धा मला असली पाळे आणले, 2 वेळा मला बंडखोर करण्याचं परिस्थिती आणलेले हेच लोक, आणि आता त्यांनी काय ग्वाही देऊन त्यांनी कारभार घेतले। आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना आम्ही संधी देऊ आणि हे करू, आणि काल आम्ही ज्यांनी तिकीट वाटप करतात ज्यांचे सह्या असतात त्यांना विचारायला गेलं, माघारी घेतो आम्ही, तुम्ही फक्त एकच सांगा आमचं नाव कोण कट केलंय, त्यांचं जर नाव सांगितलं आम्ही तुमच्या सोबत येऊन माघार घ्यायला तयार आहे, असं आम्ही त्यांना पक्षाच्या अध्यक्षांना सांगितलं। त्यांनी यादी दाखवले आमचं नाव असलेलं, पण कट कोण केलं हे नाव सांगायला तयार नाही। ह्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे तुम्ही सांगताय तुम्हाला माहित आहे कट कोण केलं? हा, कट कोण केलं त्यांना माहित आहे, त्यांनी तुम्हालाही माहित आहे, आम्हाला कसं करणार कट कोण केलं? कारभार त्यांच्या हातात आहे, कट कोण केलं कसं करणार? आज मला चॅलेंज येत आहे दोन्ही आमदारांना, तुम्ही जे अख्खा महाराष्ट्राला तुम्ही सांगितलेलं आहे माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट देऊ आणि त्यांना निवडून आणू,
नसेल तर त्यांच्यावर जर अन्याय झाला मग त्यांनी कुठलंही चिन्ह घेऊन उभारू दे, त्यांना त्यांचा प्रचार आम्ही त्यांचा प्रचार करू. मी- आता मी एकटाच नाहीये, असं खूप आहेत, खूप असं आहेत, खूप खूप आहेत. अन्याय झालेलं आहे. मला त्यांना विनंती आहे, माझा प्रचार करून आम्हाला निवडून देता का तुम्ही राजीनामा देता. क्या बात. विषय असा की बाबा तुम्ही अनेक वर्षापासून तुम्ही जे म्हणताय भाजपाकडून तुम्हाला कुठल्याच सन्मानाची पदं मिळाली नाहीत पक्षीय. अजिबात मिळाले नाही. मला ज्यावेळी मी जुना असताना पहिला मंडल म्हणून जे स्थापना झाली, पहिला मंडल अध्यक्ष मी होतो. आणि ज्यावेळी वार्ड अध्यक्ष म्हणून सुरुवात झाली, आमच्या वार्डामध्ये नागनाथ कटके म्हणून त्यांना आम्ही आमच्या कामाच्या याच्यामध्ये त्यांना सातत्यानं नागनाथ झेंडेकर यांना आम्ही वार्ड अध्यक्ष व्हा म्हणून त्यांना जवळजवळ 3 ते 4 वेळा त्यांना वार्ड अध्यक्ष व्हायला लागलो. त्याच्यानंतर मी वार्ड अध्यक्ष झालो, मंडल अध्यक्ष झालो, अनेक पद. पण इथं या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये मला एक पद देऊ शकले नाही. मला कुठलं एक कारभार बघा, परवा मात्र 17 उचलायला लावलेत आम्हाला एक गेल्या विधानसभाला. एक आणखी एक प्रश्न की इतक्या वर्ष सर्व तुमचा भाजपामध्ये सहवास असेल तर अनेक नेत्यांबरोबर तुमचा संपर्क आला असेल, अनेक नेत्यांशी तुमची जवळीक वाढली असेल. असे संपर्क आलेले नेते कोण कोण आहेत? बघा, आमचे समाजाचे नेते माननीय जय मल्हार क्रांती संघटनाचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी CM साहेबाला आमच्या महायुतीमध्ये आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सीट द्या म्हणून नागपूरमध्ये त्यांना भेट दिली, पत्र दिली. त्याच्यानंतर माननीय आमदार विजयकुमार देशमुख मला तिथेच होते, त्या पिरियडमध्ये त्यांनी सुद्धा पत्र स्वीकारले आणि त्यांनी ग्वाही दिले. आणि त्यानंतर इथं सुद्धा पक्षाच्या अध्यक्षांना सुद्धा ते पत्र मिळालं आणि तुमच्या माणसाला आम्ही तिकीट देऊ हे निश्चित त्यांनी सांगितले, कारण का CM साहेबांचे पत्र. माझा प्रश्न असा आहे की 40 वर्षामध्ये किती नेत्यांचा संपर्क आला की ते आता राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर राजकारण करतात? माझ्या समोर ज्यांच्या आईला निवडून आलो त्यांनी चड्डीवर येत होते, ज्यांच्या बापाला निवडून आलो आता आमदार झाले, त्यांच्या बापा आमच्या बरोबर काम करत होते, असे त्यांनी आमदार झाले. आता हे एक अक्कलकोटचा विषय सांगतो, त्यांना तुम्ही दादांना विचारा, दादा चड्डीवर राहत होते त्या पिरियडला. मी काम केलो का नाही लोकसभाच्या वेळेला, त्यांचे वडील मी माझ्या बरोबर काम करत. दादाचं उदाहरण दिलंय तसंच त्यांच्या आईला निवडून आलो ते चड्डीवर होते, ते कोण? ते संजयजी कोळी. अच्छा, म्हणजे संजय कोळी, राजा पाटील हे तुमच्या समोर आलेले का? लहान होते त्यावेळी. मग सुरेश पाटील हे बरोबर तुमच्या बरोबर? सुरेश पाटलाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. मला एक अनुभव वैयक्तिक सांगतो. बाबूराव जमादार हे पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाच्या नावलौकिकासाठी नेहमीच झटत राहिले आणि नेहमीच लोकांना जोडत राहिले. पण बाबूराव जमादार यांची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी का न घ्यावी? पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत यांनी जाऊच देत नाही तर कसं काय आमचं दखल होईल? म्हणजे काय? आता ज्यांना कारभार देईल त्या लोकांनीच माझं कोण, माझा स्वार्थ कसं करायचं, मी कसं निवडून येईन आणि माझ्यासाठी काय. अहो मला विचारतात तुमच्या इथं समाज आहे का? हे खरं सत्य आहे, माझं 4च घराचं माझ्या समाजाचं, मला 5,000 मतं कसं मिळतात हो? तुम्ही काहीतरी जनसंपर्क वाढवला असेल. अहो मी पक्षाचं काम केलो, समाजाचं काम केलो, मी भारतीय जनता पार्टीचं कार्य केलं म्हणूनच मला लोक ओळखत असतील ना. आज मला अनेक लोक आमदार झाले, त्यांचे काय मतदारसंघ आहे? यंगी सारखे निवडून आले, त्यांनी नंतर अपक्ष म्हणून निवडून आले, त्यांना किती मतं पडले बघा. काही लोक, आता मला कुणाच्या नावा घेऊन बोलायचं नाहीये, मला एवढंच कळतंय, आम्ही तिकीट विचारायला आल्यानंतर आम्हाला समाज विचारता, तुमची संख्या किती विचारता, 5,000 मतं कुठून आले हो? हा संशोधनाचाच विषय आहे. मग आता पाहिजे किती मतं जिंकून यायला तुम्ही सांगा. आज माझ्या वार्डामध्ये जिंकून यायला मतं किती पाहिजे? 34,000 मतं आहेत, 4 उमेदवार आहेत, 5-6 हजार खूप झाले. आणि मला हायच ना मतं तेवढे, मला लागणार किती जिंकून यायला? तरी पण तुम्हाला तुमच्या एकूण राजकीय व्यवस्थेला किंवा राजकीय एकूण तुमच्या प्रवासाला बदनाम का केलं जातं? बदनाम करण्याच्या तुम्हाला एक काम सांगतो, बाबूराव जमादार एकदा जर पक्षात निवडून आला तर आमचं कसं होईल? आज तुम्हाला सांगतो, मला वरिष्ठांनी चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं म्हणून आमच्या चिरंजीवला घेऊन मी तिथं गेलो. आता आपल्या पक्षाचे एवढे मोठे वरिष्ठांचं मला ऐकावं लागेल ना. एवढं वर्ष मी काम केलं पक्षात, त्यांचं बी ऐकावं माझा धर्म आहे का नाही?
मग त्या ऐकण्यासाठी गेल्यानंतर माझा सूचक आपला संतोष कोटे, हे सूचक माझा संतोष कोटे यांनी आमच्या बरोबरच होता. मी याला सांगितलं वरिष्ठांनी बोलवले, सूचकाला घेऊन माघार घेता येत नाही. नाही हो, त्यांना कळा विचारा ना, तुम्ही आम्हाला काय विचारता? अहो ज्याने 3 टर्म उभारले, सभागृह नेते होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, आणि ह्यांनी सुद्धा 2 टर्म त्यांच्या. तुम्ही सांगितलं नाही का, तुम्ही सांगितलं नाही की सूचक आवश्यक नाहीये, उमेदवारच पाहिजे म्हणून? त्यांनी वेळच दिली नाही, गडबड करून नाही, पण त्यांना सांगणं तर गरजेचं होतं. त्यांनी आज घेऊन चला चला म्हणजे कशासाठी चला, सही भागाला मी देत नाही म्हणलो. हो सांगतो ऐका, त्यांनी दोघं नवरा बायको उमेदवार म्हणून मला माघारी घेण्यासाठी मला विनंती करत आले असताना मी त्यांना स्पष्ट सांगितलो, तुम्ही जगातील नंबर 1 पक्ष भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात आणि तुम्ही हसत खेळत एक 10 ते 12 दिवसाचं इलेक्शन आहे. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, तुम्ही हसत खेळत माझ्याशी इलेक्शन लढवा आणि नागरिकांनी आपल्या मतदारांनी तुम्हाला तर निवडून देतील किंवा मला तर निवडून देतील, हे त्यांना आशीर्वाद देऊन आला असताना माझ्या सूचकला तुम्ही दादागिरी गुंडगिरी करून त्यांना हे करता. अहो मला सांगा, माझ्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की करता त्यांनी नाकारत असताना हे कुठली पद्धत? मी बघा, मी उभारलो, प्रेमाने उभारलो, माझ्याशी प्रेमाने लढू दे, जिंकून येऊ दे, आणि आता तुमच्या पायाखालची वाळू जर घसरली तर काय उपयोग होणार नाही. माझं त्यांना हेच विनंती होती, हे बघा तुम्हाला माझी 50 जगामधलं 1 नंबर पक्षाचं चिन्ह आहे, का घाबरा लागला तुम्ही? मतदार राजे लय मजबूत आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय मैदानात या, मैदानात मैदानात मी म्हणलेलं नाही, वैचारिक लढाई करू, राजकारण हसत खेळत करू आणि नंतर आपण आपल्या पद्धतीनं राहू. मी आज सुद्धा सांगतो, आपण हसत खेळत राजकारण करू या. तुम्ही दादागिरी गुंडगिरी करत असाल, मी त्यालाही खंबीर आहे आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करायला लागलो, हे लोकांनी जर दादागिरी गुंडगिरी व पोलीस प्रशासन वर सुद्धा जर करत असेल, त्याची कारणीभूत यांनी आमदार कर म्हणून जे म्हणायला लागला, मला आमदार साहेबांना बी विनंती आहे, तुम्ही जर यांना असंच पद्धतीने जर प्रोत्साहन दिलं तर हे आम्ही सुद्धा गप बसणार नाही. पक्षाध्यक्षांनी एक आदेश काढला होता की भाजपाच्या निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यांनी उमेदवार माघारी घ्यावा, नाहीतर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? पक्षाध्यक्षांनी कुठे शिस्त आहेत मला सांगा. अध्यक्षांनीच मला कबुली दिली, अरे उभा रे बाबराव, कारण का आम्ही मिळून काम केलेले आहेत मॅडम आणि आम्ही. अध्यक्षांनी तर मी शब्दाचं पालन केलं, तुमच्या सुनाला उभा कर म्हणलं केलं, माझं काय तू काय शब्द मी लढलो. मला उमेदवारी दिल्यानंतर बी फॉर्म इथं चेंज केलं असं म्हणलं जातंय, तर बी फॉर्म चेंज कोण केलं त्याचं नाव सांगत नाही ना हे अध्यक्ष. मी त्यांना म्हणलो मी माघार घ्यायला तयार आहे. तुमचं असं म्हणणं आहे की इच्छुक उमेदवाराच्या घोषित उमेदवाराच्या यादीमध्ये तुमच्या सुनेचं नाव आहे, नाव दाखवलंय मला, आणि तिथून इथं झोन म्हणजे निर्णय अधिकाऱ्यापर्यंत आल्यानंतर त्या बेबी फॉर्म वरचं नाव हे बदललं जातं, असं तुमचं म्हणणं आहे? मी माझं म्हणणं नाही, आमदार विजय कुमार देशमुखचं म्हणणं आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे, सचिन कल्याणसाठी आमदारांचं म्हणणं आहे. हे आमच्या हातात नाही आहे. हे बघा यादी म्हणून मला यादी दाखवलं जाते, यादीत नाव आहे. आणि त्यांनी नरेंद्र काळे इथं स्वतः आले होते आणि आपले अध्यक्ष आले होते आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी आले होते. अरे बेटा तुझं डन झालं, बी फॉर्म इथं सबमिट केलं, हे आमच्या मुलाला सांगितलं जात आहे. पुढे बोला. मग अरे मग म्हणजे तुम्ही विचारा ना आता प्रश्न, माझ्या नंतर त्यांना विचारा प्रश्न ते. आता एकूणच जर का राजकारण बघितलं तर आता तुमचं पॅनल कसं असेल, का एकटंच तुम्ही जाणार? मला बघा, मला मदत करण्यासाठी जर मला जर सहकार्य करत असेल तर मी त्यांच्या बरोबर जाईल, नाही तर मी एकटा चलो रे. माझ्या मतदारांना मी विनंती करून माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला एक मत द्या, जर माझं साथीदार मला मदत करत असेल तर त्यांना एक द्या, असं मी सांगत फिरणार आहे. म्हणजे जर का फाईट झाली तर बाबुराव जमादार हे विजयी उमेदवार म्हणून समोर येण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. हे बघा, मी उमेदवार म्हणून निवडून येणार, याच माझ्या टीव्हीच्या चिन्हामध्ये ते लोकांना दाखवणार.
नक्कीच ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्र.